चौकटीत राहून न्यायालयाचे सगळे नियम पालन आयुष्यापासून आज नवीन गेल्या 2 वर्षापासून सलग शांतता मार्गाने आम्ही आंदोलन करतो. आम्ही ते गप्पा का तुम्ही आंदोलन करून आपण लोकशाही आणि कायद्याचा मान्य न्यायदेवतेचा न्यायालयाचा नियम सुरू कधी नाही काम करत. आम्ही आज पण करत नाही. माननीय न्यायदेवतेने आम्हाला न्याय आतापर्यंत दिलाय. आम्हाला गरीब लोकांना अशा न्यायदेवता गरीब लोकांचा आधार करून गोरगरिबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूला नक्की न्याय करत. काय असतं बघा, शेवटी सरकार जर गोरगरिबाला विचारलं तर गोरगरिबाचा डोळा, गोरगरिबांचा आधार, गोरगरिबांच्या वेदनाची काळजी करणार न्यायालय न्यायमंदिर असते. त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार. न्याय 100% मिळणार. न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीच्या कायद्याच्या नियमाचं उल्लंघन केले नाही. आम्ही शांततेत आमरण उपोषणाला बसलो. याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्या काढा मैदानाला लावा. तर एका 4 ते 5 घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोराने गाडी ठेवली नाही. आता मुंबईत कुठेही ट्रॉफिक नाही. न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॉफिक नाहीये अशा गाड्या तिकडे तिकडे नेऊन लावल्या. त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन पण नाही करत. आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो. पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं पालन करत राहू. 100% तसं करत राहू. नियमाचं पालन करून आंदोलन आपलं शांततेत सुरू राहणार. काही वेळ आली तरी राहणार. करायला विषय सरकारचा. सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो, तरी फडणवीसांना नाही सांगतो. सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. मराठा आणि कुणबी हा एकच. या ज्याशिवाय मुंबई सोडत नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं. त्याला काय अडचण येते आम्हाला सांगा. सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणी काय अडचण येते सांगा. मराठा आणि कुणबी एक याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा.
सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्या 120 व 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक. बलिदान दिलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदी सापडल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान घेऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र नोंदी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक. ज्यांचे पहिली प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं लगेच देणं गरजेचे. त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही. शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीला रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे. 33-34 सारखा 36 सुद्धा तपासला गेला नाही. देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही. ती शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे. 33-34 सारखा 36 सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं आणि त्याचे पूर्वी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे. हे काम शिंदे समितीने करावं. त्याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे. हे नाही, ते दिलं जावं. त्यांना मोडी देखील फारशी उर्दू सगळे अभ्यासक देणं गरजेचं आहे. ते दिले गेले पाहिजे. तुम्ही किती सरकारनं आम्हाला दिलं आम्ही देत नसतो. मराठीच्या अवलाद आमची. आम्ही शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या. जे जे बोलतो ते होत असतं माझं. आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. त्यामुळे ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो नाही. त्याच्यावर आम्ही काय करता तुम्ही 100 पोलीस आले तरी जेलात निघेल आणि 1 लाख फौज पाडला आला तरी पोलीस जेलात निघेल. आम्ही जेलमध्ये उपोषण करू पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून उचलून देणं काढून देणं ही काळजात रोखणारी सर आहे. फडणवीस ती रोखू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आदत नगरावर उचलून देता. ही सर ते झालेला जीवाने वाद तुम्हाला मागत पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढं कोरोना लाठीचार्ज करायला लावता ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला पडेल. कारण तुमच्याही लोकांना महाराष्ट्रात यायचं आहे हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लागलो. तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचे हे पण लक्षात असू दे. त्यामुळे तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका
तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल. त्यामुळं गोळीत तुम्हाला जे करता येते करा. तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलतात त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकून दी, मुंबईतून हाकून दी, या वर्गाला थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा. करायला आता माझा विषय. मी तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय व्हायचं ते होऊ. त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग ते मराठी जाणं. त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. पण मी मागणीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही. मराठी काय असते ते 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविलाज. पण मी मरोस्तरीतून हटत नाही. आणि मराठ्यालाही सांगतो, शेवटचं सांगतो तुम्हाला. रात्री पण शेवटच सांगितले, गाड्या पार्किंगला लावा, मैदानात लावा, रेल्वेला प्रवास करा, एसटीला प्रवास करा. पुढे जाऊ येत नसले तर ग्राउंडला वाशीनं नेऊन लावा. मस्त पटांगणाला मग या. शांत राहायचं. किती तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं. एडवणी करायचं नाही. मला माहिती आहे, तुम्हाला माझी माया आहे, मला तुमची माया आहे. कितीच त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं. मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहणार आवड. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा. पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा. ही लढाई शांततेने लढायची, जिंकायची. मी मरोस्तर हटणार नाही. हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरोस्तर मुंबई सोडत नाही. फक्त कारण करू नका. न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं. जसं रात्री केलं तसं. न्यायदेवता आपल्यासाठी गोरगरिबांचा आधार आहे. गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे. न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल. आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील. गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आसरू पुसायचं काम न्यायदेवता करील. आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल. न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही. तुम्ही म्हणताय की तुम्ही नियमानुसार करताय, पण या नोटिशीमध्ये सगळ्या नियमाचं उल्लंघन केलंय असं दाखवण्यात आलंय. आता तुमची वकिलांची चर्चा पण झाली आणि वकिलांचं एक म्हणणं होतं की हे तुम्ही सगळं सांगताय पण आमची बाजू जी आहे त्याचा विचार करत नाही आणि त्याच्यावर चर्चा का होत. नेमकं या नोटिशीनंतर ही नोटीस उल्लंघन केलं. आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्या काय, तुम्ही सांगितलं 5,000 लोक ठेवा आणि 5,000 ठेवले. आता काय समस्या काय? दुसरा प्रश्न असा, अरे बाबा सरकारला नाशकी सवय लागली. देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं ते उल्लंघन केलं. इथं 5,000 लोक आहेत. तुम्ही म्हणले इथं बसू नका. इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबते. मला पुढे थांबते. असे किलोमीटर इथं आले. त्या घर तुम्ही त्यांना सरकारने घर द्यावा. थांबते
केलं. रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका, नेल्या. CST BMC रिकामी करा केली. कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं? असं नाही पाहिजे. अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्यासोबत वागू नये. नाही देवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही, वागणार पण नाही. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो, म्हणून येऊ आहे. मराठ्याला कळतं राज्यात देवेंद्र फडणवीस कुठेही डाव खेळायला लागला, खोटाला डाव खेळायला लागला. न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसलाच भोगावे लागतील. आम्ही काहीच करीत नाही. दुसरं असं की हैदराबाद गॅजेटची जी तुमची मागणी आहे तर ती लागू करण्यासंदर्भामध्ये सध्या सरकारी पातळीवरती चर्चा सुरू आहे. हा सगळा जो प्रस्ताव आहे तर तुमच्याकडे येण्यासाठी किंवा उपोषण सोडवण्यासाठी तुमच्याकडून अंतिम तोडगा काय असणार आहे? शिंदे समितीला चर्चेसाठी आज तुमचं उघडा असणार आहे का? ह्याच्यावर काय भूमिका? काय शिंदे समिती? तुम्हाला संवाद साधण्यासाठी येण्यासाठी आपली चर्चेची तयारी दारं उघडे आहेत का? आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी चर्चेची. आम्ही कोण नाही म्हणलो, पण हैदराबाद नाही. हैदराबाद तर पाहिजेच गॅजेटेड, पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे. कारण त्या दिवशी ते असं म्हणले मला इथे शिंदे समिती, औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियरच्या थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहे. थोडा आम्हाला तो वाचायचा आणखीन अभ्यासात राहिला म्हणलं ठीक आहे, पटलं ते. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर मला पाहिजे. त्याचा तुमचा अभ्यास झालाय ते म्हणले हो. मग काय मुद्दा असा आहे की हैदराबाद आणि सातारा औंध त्या संस्थांच्या आधारावर नवा GR काढण्याची सरकार तयारीमध्ये आहे. आज कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतो असं सांगितलं जातं की कॅबिनेटच्या अगोदर माझं म्हणणं काय, 30-35 मंत्री आणि तो 2 किती आहे. आम्ही चर्चा तयार आहेत. आमचे पोरं कोणाला त्रास देत नाहीत, त्याने आम्हाला आरक्षणाशी देणार नाही. ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना आमचे पोरं वाटायला होतील, सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागितलेले 4ही गॅजेटियर त्यापैकी 2चं त्यांचं म्हणणे थोडा अभ्यास त्याचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावं लागतं. राहिला असेल ते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटला थोडं किचकटी असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण समजून घेऊ. मग हैदराबादचं गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी करायला तुम्हाला हरकत काय? अभ्यास झालाय का? हो झाला. मग ते म्हणतात दोन्ही गॅजेटियर मी ते ऐकत नाही. एकांती दोन्ही बघ. त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायची मग घरी येतो म्हणले आले होईल चर्चा. हे बघा, माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की माहिती, मी कुठलाच मुद्दा मागं राहू देत नाही. पण मी जे घेतो ते चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या जातीला ठिकाण असं घेतो, दमाने घेतो. तुम्हाला ते झाल्यावर प्लेस घेऊन सांगायला तवर मी काही बोलत नाही, खो देत नाही मी कोणाला. कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायचा नाही, कबड्डी खेळायला लागली खो द्यायचं. काल कोर्टाचा जो निर्णय झाला तुम्हाला ते जर तोंड घेतले ना त्याच्यानंतर प्लेस घे आणि आपण दोघं तिघजण हिशेब करू. कशाने कशाला काय म्हणतात, कशाने कशाने काय होत असतात. तो फक्त बघा माझ्या मी जी पूर्वजांनी दिलेली शिकवण घास घास तोंडात घालावा. एकटाच जर मोजळवर घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत आणि काही गाड्यात होत आणि मग ते पचत तर हाताने तेवढंच बाहेर पडत.
त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उडणार नाही, पिढ्यांना पार त्याला पुढं असं देतो, प्रमाणे देतो, एवढं आहे. म्हणून मी बरोबर करतो, फक्त पोरावर तुम्ही शांत राहा. मला आणि माझ्या समाजाला डाग लागेल, खाली मान घालावं लागेल असं वापरू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे, शांत राहा. एक प्रश्न आता असा आहे की काल जो कोर्टाचा निर्णय आला की बाहेरून मुंबईला येणारी जी लोक आहेत आता मोठ्या प्रमाणात मुंबईला येण्यासाठी आंदोलन सुरू झालेले आहे. मात्र समजा कालच्या निर्णयात वेचीवरती येणारे आंदोलन अडवा असा निर्णय कोर्टाने दिला, तर आता तिथं संघर्ष होण्याची तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत, आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागले, तर मुंबईचे वेशीवरती लोक आहेत त्यांना अडवलं जाईल. इतके चतुर येत नाही पोट्टे मराठीचे. तुम्हाला पंचावन्न मार्गाने ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर, आणि ते इतके दिसते की सरकारनं नेमके हे मुंबईकर हे काही मराठीचे काहीच ओळखायला येणार नाही. आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातला आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वतः चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन देवेंद्र फडणवीस अंतवर्णीचं तर घेणे इतक्या दिवस उपोषण. मला तुमच्या संघ बोलायचं असलं काय पाणी प्यावं लागतं, म्हणून बोलावं. तुम्हाला खोटं बोलायचं मला गरज नाही. नवीन पत्रकार बांधतो यांना ठीक यांना खोटं बी वाटत असतं. तुम्ही 2 वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं. मराठी मुंबईत येणार कुणी त्यांना बोलू शकत नाही. आणि तरी बी ते बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबई आणखी दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊन आणखी त्यांच्याविषयी आमच्या मनात कटुता नाही. आणखीन पण इतका त्रास दिला त्यांनी आम्हाला, परवानग्या रद्द केल्या, पोराला त्रास दिला, झोपून दिलं नाही, पाणी दिलं नाही, भाकरी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मुंबईत फिरू दिलं नाही, इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस. तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी, बस. आम्हाला काय अपेक्षा नाही. चला, धन्यवाद. आणि आपण पाहतोय, माझी मनापासून विनंती आहे, शांत रहा, असं आवाहन सुद्धा आंदोलकांना मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे, समाजाला डाग लागेल असं वागू नका, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने कितीही भीती दाखवली तरी सुद्धा आम्ही घाबरणार नाही, आम्ही घाबरत नाही. आम्हाला हुसकवला सरकारला महागात पडेल असा इशारा सुद्धा सरकारला जरांगे पाटील यांनी दिलाय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चर्चा करू असं सुद्धा म्हटलेलं आहे. चर्चा करण्यास तयार आहे, मी फक्त ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या मान्य करा असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आमचं शांततेमध्येच आवाहन आहे, जसं सरकारने सांगितलं, जसे आदेश आले तशा सुद्धा आम्ही पार्किंगची व्यवस्था सगळीकडे व्यवस्थित आहे, कुठेही वाहतूक खोळंबलेली नाही असंही जरांगे यांनी म्हटलेलं आहे. हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करा अशी मागणी सुद्धा पुन्हा एकदा त्यांनी केलेली आहे. आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठ्यांचा अपमान सरकारने करू नये अशी मागणी सुद्धा जरांगे पाटील यांनी केली आहे. मी मेलो तरी आझाद मैदानावरून हलणार नाही असं सुद्धा जरांगे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देतात असंही मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही, माझी मनापासून विनंती आहे, आंदोलकांना शांत राहा. आणि त्यानंतर आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यास महाग पडेल असा इशारा सुद्धा जरांगे यांनी दिलाय. काही क्षणापूर्वी माध्यमांशी जरांगे पाटील बोलत होते
आणि आपण पाहिलं की जरांगे पाटील का बोलत होते, कारण की मुंबई पोलिसांनी त्यांना आंदोलन थांबवण्यासाठी सांगितलं. आजची परवानगी जी होती आझाद मैदानावरची ती थांबवली, ती दिलेली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंचा माध्यमांशी संवाद. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. त्यामुळे ती वेळ मराठीवर येऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो नाही. त्याच्यावर आम्ही काय करता तुम्ही 100 पोलीस आले तरी जेललाच नाही आणि 1,00,000 फौज पाडला आला तरी पोलीस जेललाच नाही. आम्ही जेलमध्ये उपोषण करू पण सुट्टी नाही. शनिवार रविवार आंदोलक मुंबईत येतील, आंदोलन अजून छान होईल असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मी मेलो तरी आझाद मैदानावरून हलणार नाही असा निर्धारच जरांगे यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. मराठांचा अपमान करू नये असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री खोटी माहिती पुरवतात असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. अधिसूचनेची अंमलबजावणी ही पण होणं गरजेचं. त्याला काय अडचण येते आम्हाला सांगा. सगळे स्वराज्य अधिसूचनेला अंमलबजावणी काय अडचण येते सांगा. मराठा आणि कुणबी एक याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा. सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर 120 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक. बलिदान दिलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदी सापडल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान घेऊन जागच्या जागेवर नोंदी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक. ज्यांचे पहिली प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं लगेच देणं गरजेचे. त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही. आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत. धनंजय, आपण पाहतो एकीकडे मुंबई पोलिसांनी बजावलेली ही नोटीस आणि त्यानंतर आंदोलनावर अजूनही जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इतके दिवस ते मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्यावर टीका करत होते, त्यांना बोलत होते. मात्र आता त्यांनी शेवटचं वक्तव्य जे केलेलं आहे, आमच्या मनात देवेंद्र फडणवीसांबद्दल कटुता नाहीये, आमच्या मागण्यांची अंमलबजावणी त्यांनी करावी असं म्हटलंय. नक्की श्रद्धा, आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समितीला आणि त्यांना एक नोटीस बजावली. यामध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हणण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं ते सांगावं. तुम्ही गाड्या हटवायला सांगितल्या, आमच्या पोरांनी रात्री गाड्या हटवल्या, रस्ते जे आहेत ते मोकळे करून दिलेले आहेत, कोणत्याही पद्धतीचं नियमांचं उल्लंघन केलं नाही. तुम्ही म्हटलात 5,000ची संख्या ही मर्यादा आहे आंदोलनाच्या स्थळी. इथे 5,000च्या जवळपास आंदोलक आहे, बाकीचे इतरत्र बाहेर आहेत. जर तुम्हाला एवढंच असेल तर त्यांना घर द्यावं असं सुद्धा यावेळेस ते म्हणताना म्हटलं. आणि त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट असेल आणि सातारा गॅझेट यांची अंमलबजावणी करावी. जोपर्यंत ही अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आझाद मैदानातलं तळ हे इथून ते हलणार नाही. उपोषण अशाच पद्धतीचं असेल, यामध्ये माझा जीव गेला तरी चालेल, मात्र हे उपोषण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने सुरू राहील असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर त्यांनी एक महत्वाचं वाक्य अगदी शेवटी म्हटलेलं आहे. ते वाक्य म्हणजे असं की माझ्या मनात किंवा समाजाच्या मनात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या बद्दल कोणतीही कटुता जी आहे ती नाही आहे. त्यांनी फक्त आरक्षणाचा जो आमचा मुद्दा आहे, त्याच्या ज्या मागण्या आहेत
त्या मान्य कराव्या, त्या पूर्ण कराव्या असं सुद्धा ते शेवटी म्हणालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भातली आज न्यायालयात 3 वाजता सुनावणी सुद्धा पार पडते. जी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आहे ती सुद्धा थोड्या वेळात सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय. आजची परवानगी जी आहे ती सुद्धा पोलिसांनी नाकारली. त्यामुळे आता नेमकं यापुढे काय होतंय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. कारण की अगदीच लक्षवेधी ठरणार आहे, कारण की आपण पाहिलं की मुंबई पोलिसांनी बजावलेली नोटीस, त्यानंतरची आंदोलकांची आणि मनोज जरांगे पाटील यांची महत्वाची भूमिका, काही क्षणांपूर्वी त्यांनी जे भाष्य केलं, त्यानंतर आता उपसमितीची 10-10:30 वाजता होणारी बैठक आणि त्यानंतर 3 वाजता होणारी सुनावणी. अगदी महत्वाचा दिवस आणि अगदी महत्वाच्या घडामोडी, सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत. धनंजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.